नमस्कार मित्रांनो, जंगलात कितीही प्राणी असले तरी राजा म्हणून फक्त वाघाचंच नाव घेतलं जातं. कारण वाघ कोणाच्या जीवावर जगत नाही. तो स्वतःच्या ताकदीवर साम्राज्य उभं करतो. आपल्या आयुष्यातही जर आपल्याला कोणासमोर झुकून जगायचं नसेल आणि वाघासारखा रुबाब, धाक आणि स्वाभिमान हवा असेल तर आपल्या व्यक्तिमत्वात काही खास नियम असावेच लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 12 दगदगत्या नियमांबद्दल बोलणार आहोत, जे तुमच्या आयुष्यात उतरवले तर लोक तुमच्याकडे फक्त बघत नाही राहतील, तर तुमचा आदरही करतील. चला तर मग वेळ वाया न घालवता थेट विषयाला हात घालूयात. नंबर 1, कमी बोला, जास्त ऐका. वाघ किंवा वाघोबा जंगलात विनाकारण डरकाळी फोडत बसत नाही. तो शांत राहून सगळी परिस्थिती टिपत असतो. माणसाचंही तसंच असतं. जो माणूस गरज नसताना खूप बडबड करतो त्याची बाजारात किंमत राहत नाही. तुम्ही जेवढं कमी बोलाल आणि लोकांचं ऐकून घ्याल तेवढं तुम्हाला समोरच्याच्या डोक्यात काय चाललंय हे कळेल. कमी बोलणाऱ्या माणसाच्या प्रत्येक शब्दाला वजन असतं. जेव्हा असा माणूस बोलतो तेव्हा सगळे शांत होऊन ऐकतात. त्यामुळे उगाच शब्दांची उधळपट्टी न करता शांत राहून समोरच्याचा खेळ बघायचा आणि वेळ आल्यावरच मोजकं पण सणसणीत बोलायचं. नंबर 2, मौनाचा दणका. प्रत्येक गोष्टीत आरडाओरडा करून राडा करायची गरज नसते. काही वेळेस गप्प राहून दिलेले उत्तर हे भल्या भल्यांना विचार करायला लावतं. समोरचा माणूस तुम्हाला चिडवायचा किंवा खाली पाडायचा प्रयत्न करत असेल तर त्याला गप्प राहून उत्तर द्या. तुमचा शांतपणा समोरच्याला आतून हादरवून टाकतो. गल्लीत तमाशा करून स्वतःची इज्जत घालवण्यापेक्षा शांत राहून आपलं काम करत राहायचं. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुमचं यशच असा आवाज करेल की विरोधकांची बोलती बंद होईल. मौन हे पळकुट्यांचे लक्षण नसून ती ताकदवंतांची सर्वात मोठी शिकार करण्याची पद्धत आहे. नंबर 3, वेळेची किंमत. ज्या माणसाला स्वतःच्या वेळेची किंमत नाही त्याला जगात कोणीही इज्जत देत नाही. जंगलात शिकारीची एक ठराविक वेळ असते, तसेच आयुष्यात प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. जो माणूस फुकटच्या गप्पा मारण्यात, टवाळकी करण्यात वेळ वाया घालवतो तो आयुष्यात कधीच वाघासारखं जगू शकत नाही. स्वतःच्या कामासाठी आणि ध्येयासाठी वेळेचं पक्क नियोजन ठेवा. कोणासाठीही आपला वेळ फुकट वाया घालू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या वेळेची किंमत करायला लागाल तेव्हा जग तुमची किंमत करायला सुरुवात करेल. वेळ निघून गेल्यावर रडण्यापेक्षा वेळेवर पाऊल उचलणं हेच खऱ्या मर्दपणाचं लक्षण आहे. नंबर 4, चारित्र्याचं वजन. माणसाचं रूप, कपडे किंवा गाडी याने काही काळासाठी हवा होते, पण माणसाचं चरित्र हे आयुष्यभर टिकतं. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात एक शब्द पाळण्याची ताकद असली पाहिजे. जर तुम्ही कोणाला शब्द दिला असेल तर तो वाटेल ती किंमत मोजून पाळा. तुमची निष्ठा आणि तुमचं काम असं असलं पाहिजे की शत्रूने सुद्धा तुमच्या पाठीमागे तुमचं कौतुक केलं पाहिजे. चारित्र्यात ताकद असेल तर गल्लीतल्या कुत्र्यासारखं भुंकावं लागत नाही. तुमची उपस्थितीच लोकांना आदराने मान झुकवायला लावते. व्यक्तिमत्वात हे वजन कमवायला वर्ष लागतात, पण हेच वजन तुमची खरी संपत्ती असते. नंबर 5, चेहऱ्यावरचा हसू आणि मनातील दहशत. तुमच्या मनात कितीही दुःख, ताण किंवा राग असू द्या, चेहऱ्यावरचा हसू कधीच गायब होऊ देऊ नका. तुमची एक छोटीशी स्माईल समोरच्याला संभ्रमात पाडू शकते. शत्रूला किंवा विरोधकाला वाटलं पाहिजे की याच्यावर काहीच फरक पडत नाहीये. संकटाच्या काळात शांतपणे हसणारा माणूस हा सर्वात जास्त धोकादायक असतो, कारण त्याचा पुढचा डाव काय आहे हे कोणालाच सांगता येत नाही. चेहऱ्यावरचं हसू हे तुमचं ढाल आणि तलवार दोन्ही असतं. रडका चेहरा घेऊन फिरणाऱ्याला जग अजून दाबण्याचा प्रयत्न करतं, पण चेहऱ्यावर मुश्किल हसू असणाऱ्याच्या वाटेला जायला सगळे 100 वेळा विचार करतात. नंबर 6, अतूट स्वाभिमान. स्वाभिमान हा अशी गोष्ट आहे जी विकत मिळत नाही, ती कमवावी लागते. स्वतःच्या इज्जतीशी कधीही तडजोड करायची नाही. जिथे तुमची कदर नाही, जिथे तुम्हाला सन्मान मिळत नाही तिथे एका सेकंदापेक्षा जास्त थांबायचं नाही. मग ती जागा कितीही मोठी असो किंवा समोरची व्यक्ती कितीही श्रीमंत असो. वाघ कधीही कोणाचं खरकटं खात नाही. तो स्वतः शिकार करतो. तसंच कोणासमोर लाचारी पत्करून किंवा हात जोडून मिळवलेल्या गोष्टीपेक्षा उपाशी राहून आपला स्वाभिमान जपणं केव्हाही चांगलं. स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत कधीच कमी होऊ देऊ नका. नंबर 7, भाव न देण्याचा ॲटिट्यूड. जगात प्रत्येक माणसाला
किंवा प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायची गरज नसते. कोणी तुमच्याबद्दल काय बोलतंय, कोणी तुम्हाला वाईट ठरवतंय याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला शिका. जेव्हा तुम्ही कोणाच्या फालतू गोष्टींकडे लक्ष देत नाही तेव्हा समोरचा माणूस आपोआप वैतागतो. प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्यावर दगड मारत बसलात तर मुक्कामावर कधीच पोचणार नाही. ज्या गोष्टीमुळे तुमच्या ध्येयाला किंवा शांततेला फरक पडत नाही अशा गोष्टींना सरळ शून्य भाव द्या. तुमचा हा ऍटिट्यूड लोकांना समजावून सांगेल की तुमची लेवल काय आहे. नंबर 8, आत्मनिर्भरतेचा दम. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणारे कधीच शिकारी बनू शकत नाहीत. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची आणि स्वतःची लढाई एकट्याने लढण्याची धमक ठेवा. पैशाच्या बाबतीत, निर्णयांच्या बाबतीत आणि भावनांच्या बाबतीत कोणावरही अवलंबून राहू नका. जेव्हा तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता आणि स्वतःच्या मेहनतीवर जगता तेव्हा तुम्हाला कोणाचीही भीती राहत नाही. कोणाच्या मेहरबानीवर जगण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर 2 भाकरी कमी खाल्लेल्या परवडल्या. वाघ एकटाच फिरतो कारण त्याला स्वतःच्या पंजावर पूर्ण विश्वास असतो. तीच आत्मनिर्भरता तुमच्या आयुष्यात आणा. नंबर 9, ठाम निर्णय. निर्णय घेताना 100 वेळा विचार करा, पण एकदा निर्णय घेतला की मग मागे हटायचं नाही. धरसोड वृत्ती असलेला माणूस आयुष्यात कधीच मोठा होत नाही. आज एक बोललो आणि उद्या दुसरं केलं असं वागणाऱ्यांची जग टिंगल करतं. तुमचे निर्णय अढळ असले पाहिजेत. परिस्थिती कितीही वाईट आली तरी स्वतःच्या निर्णयावरती ठाम राहा आणि तो निर्णय बरोबर सिद्ध करून दाखवा. चुका भुगतवण्याची ताकद ठेवा, पण दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःचे विचार बदलू नका. ज्याच्या निर्णयामध्ये ठामपणा असतो त्याच्यासोबत जग उभं राहतं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालतं. नंबर 10, रहस्यमयी स्वभाव. तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे तुमच्या जवळच्या मित्राला सुद्धा कळता कामा नये. उघडी वही असलेलं पुस्तक कोणीही वाचून फेकून देतं. तुमचा स्वभाव असा ठेवा की लोकांनी तुमच्या मनाचा अंदाज लावत राहिला पाहिजे. तुमचे प्लॅन्स, तुमचे विचार आणि तुमची पुढची चाली गुपित ठेवा. जेव्हा तुम्ही सरप्राईज देता तेव्हा त्यांचा प्रभाव 10 पटीने जास्त असतो. स्वतःबद्दल सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत फिरू नका. जेव्हा तुम्ही गुप्त राहाल तेवढी लोकांमध्ये तुमच्याबद्दल उत्सुकता आणि एक प्रकारचा आदरयुक्त धाक राहील. नंबर 11, गर्दीपेक्षा वेगळी ओळख. ज्या रस्त्याने सगळेच चाललेत त्याच रस्त्याने गेलात तर गर्दीचा एक हिस्सा बनून राहाल. शेळ्या मेंढ्यांसारखं गर्दीत चालायला आवडत नसेल तर स्वतःची वेगळी वाट बनवावी लागेल. लोकांच्या होला हो न करता स्वतःचे विचार मांडायला शिका. विचार, काम आणि वागणं या तिन्ही गोष्टीत तुमची एक वेगळीच छाप असली पाहिजे. लोक काय म्हणतील याची भीती सोडल्याशिवाय वेगळी ओळख बनत नाही. जेव्हा तुम्ही गर्दीतून बाहेर पडून एकटे चालायला सुरुवात करता तेव्हा सुरुवातीला त्रास होतो, पण शेवटी जग तुमच्याच मागे चालत येतं. नंबर 12, माफी नाही तर थेट कट ऑफ. जो माणूस तुमच्या पाठीत खंजीर खुपसतो आणि तुमची फसवणूक करतो त्याला वारंवार संधी देणं ही स्वतःचीच फसवणूक असते. चुका एकदा होतात पण वारंवार केलं जातं ते कपट असतं. अशा माणसांना सुधारण्याची संधी देत बसण्यापेक्षा किंवा त्यांच्याशी भांडत बसण्यापेक्षा त्यांना आयुष्यातून कायमचा कट ऑफ करा. ना राग दाखवायचा ना बदला घ्यायचा, सरळ त्यांच्याशी असलेलं नातं शून्य करून टाकायचं. वाघ एकदा शिकारीपासून दुरावला की परत त्याच्याकडे पाहत नाही. हीच शिस्त आयुष्यात ठेवली तर फालतू लोक तुमच्या आयुष्यात कचरा करायला परत कधीच येणार नाहीत. तर मित्रांनो, वाघासारखं जिणं सोपं नसतं, पण एकदा का तुम्ही या नियमांवरती चालायला लागलात की तुम्हाला अडवणाऱ्या जगात कोणीच उरणार नाही. या 12 गोष्टींपैकी तुमच्यात आधीपासूनच कोणती गोष्ट आहे आणि कोणती गोष्ट तुम्हाला आजपासून लागू करायची आहे हे खाली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या भावांना मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.